नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वर गंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हा सगळ्यांना घेऊन आले आहे राग यमन ची बंदिश, ज्याची स्थायी जी 2 ओळीची आहे आज मी सादर करणार आहे. जिथे मिंट कुठे घ्यायची आहे, पहिला पाठ कसा गायचा आहे, चढ उतार मध्ये तुम्हाला कशी मदत होईल, माझ्या एका दिलेल्या ट्रिकची ते मी सांगणार आहे. तर चला आपण सुरू करू. तर जी बंदिश आपण करणार आहोत ती आहे मेरा मन बांध लिनो रे, ज्याची ही पहिली लाईन आहे आणि दुसरी ओळ आहे होरी रे इन जोगी योगी के साथ. तर चला आपण सुरू करूया. ही आहे राग यमन बंदिशची साईड. चला आपण याला डिटेल मध्ये लर्न करूया. तर पहिली लाईन आता आपण या स्टाईलला इझियर कसं करू शकतो हे आपण आता बघून घेऊ. तर स्थायी जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला थोडी ती कठीण वाटेल, कारण यात मंद सप्तकाचा जास्त प्रमाणात उपयोग केला गेला आहे आणि चढ उतार ही खूप उपयोग याचे केले गेले आहे. तर पहिला पाठ स्थायीचा जी पहिली ओळ आहे ती मंद सप्तकात गायली गेली आहे. नी सा मे रो नी प आ म न बा पॅटर्न फॉलो केला आहे की नी प नी ध नी रे सा, म्हणजे इथे नी ध किंवा नी प सोबत येतोय. कुठेही तुम्ही गा मध्य किंवा मंद सप्तकात. आणि दुसरा पॅटर्न जो फॉलो केला गेला आहे तो आहे ग रे सा किंवा प ग किंवा रे ग रे रे ग सा. आता आपण दुसऱ्या ओळीकडे येऊ, जी आहे होरी इन जोगी योगी साथ. तर यात मध्य सप्तकामध्ये तुम्ही पॅटर्न बघू शकता की यात नी सोबत प चा उपयोग केला गेला. इथे मिंट ही मी घेतली आहे. इथे ध चा टच दिलाय. पुन्हा ग मग तीव्र म तो नंतर एक 1.5 स्वर वरती तीव्र म पुन्हा इथे बघा ध आणि नी चा प्रयोग केला गेला आहे सोबत पॅटर्न मध्ये. तर असा हा राग यमन ची स्थायी गायली जाते, कारण ही बंदिश खूप सोपी आहे. बट तुम्ही जर यात चढ उतार नीट प्रॅक्टिस केले
तुम्हाला ती अजून इझी तरीकेने ती तुम्हाला समजायला होईल. तर आता एक ट्रिक जी मी गायला देईल, जी चढ उतार करण्यात मदत करेल आहे की सा नी दा पा. तो फ्रेज आहे ना, हो रे, तो सा नंतर सुरू होतो ना, तर तुम्ही मनात तसं धरा की सा म्हणजे तुम्ही वरचा सा गाताय. म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल की एक स्वर तुम्ही खाली या, किंवा तुम्ही सा 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 गाऊ शकतात आणि वरचा सा गायला तुम्हाला सोपा पडतो. तर सा सा एक सेकंड गाऊ, नी गाऊ, तसं म्हणजे साचा हलका टच होऊन एक सेकंदाचा तुम्ही नीला येऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी राग यमन बडा ख्याल बंदिश अंतरा सादर करेन. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.